संकट आले तरी इतरांवर अवलंबून राहू नये. स्वतःच्या विवेकबुद्धीने विचार करावा. योग्य अयोग्य स्वतः तपासून पहावे. शील, प्रज्ञा आणि धम्म यांचा आधार घ्यावा. स्वतःच्या कृतीची जबाबदारी स्वतः स्वीकारावी. बुद्ध म्हणतात, हे मानवा, तू आपल्या स्वतःस एक द्वीप बनव, म्हणजे एक बेट बनव. द्वीप म्हणजे बेट. जसे समुद्रात एखादे बेट स्वतःच्या आधारावर उभे असते, तसे मनुष्याने आपल्या जीवनात धम्म, विवेक आणि जागरूकता यांचा आधार घेऊन स्वतःचा आधार स्वतः बनावे, असा त्याचा अर्थ आहे. माझ्या जीवनाची दिशा ठरवण्यासाठी मी स्वतः जागरूक होईन आणि योग्य मार्गासाठी धम्माचा आधार घेईन. बुद्ध सांगतात, स्वतः परिश्रम करण्याने स्वतःच्या चित्तातील लोभ, द्वेष आणि मोह नाहीसा होतो. दोषरहित चित्त झाल्याने मनुष्य दिव्य भूमीला पोहोचतो. ज्याप्रमाणे सोनार रुपयातील हीन कण क्षणाक्षणाने जाळून टाकतो, त्याप्रमाणे बुद्धिमान मनुष्य क्षणाक्षणाने चित्ताचा मळ थोडा थोडा नाहीसा करतो. बुद्ध सांगतात, दुसऱ्याचे दोष हे सहज दिसतात, पण स्वतःचे दोष क्वचितच दिसतात. ज्याप्रमाणे धान्याचा तूस सुपात घेऊन पाखडावा, त्याप्रमाणे माणूस आपल्या शेजाऱ्याचे दोष पाखडीत असतो. जो मनुष्य दुसऱ्याचेच दोष पाहत राहतो आणि स्वतःचे दोष उघड होताच चिडू लागतो, त्याचे दोष विकार वाढतात आणि तो त्या विकारांच्या विनाशापासून दूर दूर जात राहतो. बुद्ध म्हणतात, पापापासून दूर राहा, पुण्य करीत राहा, स्वतःचे विचार हे शुद्ध करीत राहा. धूप आणि चंदनाचा सुवास मंद असतो, परंतु शिलाचा सुवास उच्चपदी दरवळत जातो. हाच बौद्ध जीवन मार्ग आहे.